नमस्कार मित्रांनो, मी सागर शिंदेच म्हणजेच तुमचा रावडी नेता आणि व्हिडिओचा थंबनेल बघूनच तुम्हाला समजलं असेल की आपण आज कोणत्या गोष्टींवरती बोलणार आहोत। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं क्लिअर करणार आहे विथ प्रूफ। जेवढे पण माझ्याकडे काही प्रूफ आहेत त्याच्यामधून मी सगळं क्लिअर करणार आहे तुम्हाला। तर माझी फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर स्टार्टिंगपासून सुरुवात करूया आपण। झापूक झुपूक हा जो शब्द आहे, हा जो डायलॉग आहे, हा कुठून आला, कसा आला त्याच्याबद्दल मी सांगेल सगळ्यात पहिल्यांदा। तर लहानपणापासून मला साऊंड सिस्टीम म्हणा किंवा जे डीजेज वगैरे असतात आपल्या सणवारांमध्ये लागलेले असतात, तर लहानपणापासून मला त्या गोष्टींची आवड आहे। तर मी प्रत्येक वेळी आमच्या घराच्या जवळपास कुठेही साऊंड सिस्टीम असेल तर मी बघायला जायचो आणि ते बघता बघता मी असंच बोलून जायचो की भाई हा साऊंड कसला भारी वाजतोय, एकदम झापूक झुपूक। तर तेव्हापासून लहानपणापासूनच मी हा डायलॉग बोलायला लागलो होतो। तर मग हळूहळू नंतर मी तो शब्द बोलायला लागलो आणि एक दिवशी असंच कार्यकर्त्याचा व्हिडिओ करायचा असं ठरवलं। ॲक्च्युली तो कार्यकर्त्याचा व्हिडिओ तो मी खूप नंतर केला, पण झापूक झुपूक हा शब्द मी सगळ्यात पहिल्यांदा कधी बोललो हे तुम्हाला सांगतो। 2022 दहीहंडी होती आणि दहीहंडीमध्ये आम्ही एका ग्रुपचा पण नाही, पर्सनल व्हिडिओ होता तसं म्हणायला गेलं तर। 2022 मी दहीहंडीचा एक पर्सनल व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मी साऊंड सिस्टीमचा उल्लेख केला होता आणि तेव्हा मी हा डायलॉग वापरला होता। आणि तेव्हा तो व्हिडिओ एवढा चालला नव्हता। तर मग त्याच्याच पुढच्या वर्षी 2023 दहीहंडीचा मी तो व्हिडिओ 2022चा जो व्हिडिओ होता तो मी डिलीट केला आणि 2023ला तोच व्हिडिओ मी रिक्रिएट केला आणि त्याच्यामध्ये एका ग्रुपचं प्रमोशन होतं। तर त्या ग्रुपच्या प्रमोशनमध्ये मी त्या साऊंड सिस्टीममध्ये मी डायलॉग तो यूज केला होता, झापूक झुपूक। आणि तेव्हा तो व्हिडिओ एवढा चालला होता की तो डायलॉग जो होता तो लोकांनी डोक्यावरती घेतला। आणि मला अजून पण आठवतं की तो व्हिडिओ मी टाकला होता 1 सप्टेंबर 2023ला। जर माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट वगैरे असेल तर मी इथे मेन्शन करेलच। तर तो मी व्हिडिओ 1 सप्टेंबर 2023ला टाकला आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ खूप चालला। लोकांनी झापूक झुपूक हा डायलॉग वरती उचलून धरला आणि इवन साऊंड सिस्टीमला पण माझे काही व्हिडिओजचे डायलॉग वापरायला सुरुवात केली लोकांनी। त्याच्यानंतर असं झालं की 2023 नंतर जेव्हा मी तो व्हिडिओ केला त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांनी जे माझे व्हिडिओजमधले स्पेसिफिक डायलॉग आहेत ते साऊंड सिस्टीमला यूज करायला सुरुवात केली। आणि काही जे डीजेज आहेत त्यांनी त्या डायलॉगचे रिमिक्स गाणी वगैरे बनवली आणि रिमिक्स गाणी बनवल्यानंतर यूट्यूबवरती पण ती गाणी टाकली आणि तीच गाणी साऊंड सिस्टीमवरती वाजायला लागली। गणपती असेल किंवा नवरात्र असेल किंवा कोणताही सण असेल जिथे डीजे वाजतात। आता त्याच सॉंग्सचे जर माझ्याकडे स्क्रीनशॉट असतील, मी चेक करेल, असेल तर मी इथे मेन्शन करणारच आहे। माहिती ना मग कसं साऊंड एकच लावायचा, हे पण साई प्रसाद लावायचं। एवढा घाण आवाज सोडणार आहे समोरच्याला गार करायचा, नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक एवढा घाण आवाज सोडणार आहे ना। समोरच्याला गार करायचा, नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक। आणि हे सगळं चालू आहे 2023 सप्टेंबर 2023 पासून ते जून 2024 पर्यंत। तेव्हापर्यंत हे सगळं चालू होतं। आणि त्याच दरम्यान एक गाणं आहे, दिला तर झापूक झुपूक वाजते का काय आहे असं एक गाणं आहे। मी पण ऐकलं आहे पण ॲक्च्युअली मला आठवत नाही आहे। दिला तर झापूक झुपूक झापूक झापूक वाजत राहतं या, हां असं ते गाणं आहे। तर मग ते गाणंसुद्धा हे जे साऊंड सिस्टीमवाल्या लोकांनी रिमिक्स केली होती गाणी, त्याच्यावरनं ती गाणी बघून त्या माणसाने ते गाणं काढलं विदाऊट एनी क्रेडिट। मला त्या गाण्याचं क्रेडिट मिळालेलंच नाही आहे। इवन त्या माणसाने मला कॉन्टॅक्ट पण नाही केला, त्याने असंच ते गाणं बनवले जे की माझा डायलॉग रजिस्टर्ड आहे। तर त्या माणसाने मला अजूनसुद्धा क्रेडिट दिलेलं नाही आहे। त्या माणसाने मला ना मेसेज केला, काही नाही केलं, डायरेक्ट त्यांनी ते गाणं बनवलं, ठीक आहे। आणि मग त्याच्यानंतर जूनचा महिना आला। जून महिन्यामध्ये
सूरज चव्हाण जो आहे त्यांनी जूनमध्ये मला 13 जून का 16 जून मला एक्झॅक्ट डेट आठवत नाही आहे, त्याचा पण जर स्क्रीनशॉट असेल माझ्याकडे तर मी इथे मेन्शन करेलच. तर त्या टाईमला सूरजने एक व्हिडिओ बनवला होता. आय थिंक त्यांनी तो आत्ता डिलीट केलेला आहे, कारण त्याला ते कळलं. आणि इव्हन त्याच दिवशी त्यांनी मला फॉलो पण केलं होतं. त्याचा जर स्क्रीनशॉट असेल फॉलो केल्याचा तर तो पण मी इथे मेन्शन करेल. तर 13 जून का 16 जून असं काहीतरी डेट आहे. त्या दिवशी त्यांनी तो एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी असे स्पाइक्स केले होते आणि एका गाडीवरती बसला होता, 2 व्हीलरवरती, आणि स्पाइक्स करून तो असं काहीतरी डायलॉग बोलत होतो की पोरांनो आपले केस कसे आहेत एकदम झापूक झुपूक, असे पहिल्यांदा तो काहीतरी डायलॉग बोलला होता. पहिल्यांदा माझा डायलॉग तेव्हा त्या व्हिडिओमध्ये त्यांनी यूज केला होता जून 2024मध्ये, जो की 2023मध्ये मी ऑलरेडी सगळं करून बसलेलो होतो. आणि सगळीकडं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते माझं गाणं रिमिक्स करून डायलॉग सकट वाचतं. त्याच्यानंतर असं झालं की ते व्हिडिओज तर त्यांनी यूज केला. आता तिथं मी त्याच्यावरती काय म्हणतात घेऊ शकलो असतो की तू माझा डायलॉग का यूज वगैरे केला असं मी त्याला बोलू शकलो असतो. पण विषय असा होता की जेवढे पण DJ लोक आहेत किंवा काही आहेत ह्या सगळ्यांनी थंबनेलवरती माझा फोटो लावला होता आणि सगळ्या रिमिक्सचं किंवा जिथं पण गाणे वाजतायत माझा डायलॉग वाजत होता. सो सगळं क्रेडिट मला मिळत होतं. तर तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नव्हता. इव्हन सूरजनी पण जूनमध्ये माझ्या डायलॉगवरती व्हिडिओ बनवला होता, तेव्हा पण मला काही प्रॉब्लेम नव्हतं. त्याच्यानंतर जुलै 2024 28 जुलै 2024ला बिग बॉसचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता. आणि त्या दिवशी इंट्रोडक्शनला जेव्हा इंट्रोडक्शन करत होते, फर्स्ट एपिसोडला इंट्रोडक्शन असतं, सूरजची जेव्हा एंट्री झाल्यानंतर रितेश देशमुखने त्यांना विचारलं होतं की तुझे केस कसे आहेत. तर तिथं त्यांनी झापूक झुपूक हा डायलॉग यूज केला होता. मला प्रॉब्लेम तिथे झाला कारण तो बिग बॉसमध्ये असं बोलत होता की हा डायलॉग मला अचानक सुचला. मी काही विचार केला नाही आणि मला सुचला तो डायलॉग, जे की त्याला माहिती होतं. कारण जूनमध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ केला होता तेव्हा त्यांनी मला फॉलोसुद्धा केलं होतं. याचा अर्थ असं होतो की त्यांनी माझा व्हिडिओ बघितला, मग त्यांनी व्हिडिओ बघितला आणि मग त्यांनी मला फॉलो केलं. ठीक आहे. तर मग बिग बॉस चालू झाल्यानंतर तो प्रत्येक मॅक्स टू ऑलमोस्ट सगळ्या एपिसोडमध्ये तो हा डायलॉग बोललेला आहे आय थिंक. आणि इवन बिग बॉस संपायला वगैरे आलं होतं तेव्हासुद्धा बिग बॉसमध्ये एक एपिसोड होता ज्याच्यामध्ये पत्रकार परिषद भरवली होती. आणि तेव्हा डॉक्टर साबळे जे आपलं चला हवाई उद्यामध्ये जे डॉक्टर निलेश साबळे होस्ट करतात ते आले होते. आणि त्यांनी सूरजला प्रश्न विचारला होता की बाबा तुला हा झापूक झुपूक शब्द कसा सुचला. तर तो म्हटला की भाई मला असाच सुचला होता, मी काही विचार वगैरे नाही केला, मी असंच बसलो होतो आणि मला तो अचानक सुचला आणि मी बोललो, माझ्या मनातनं आला आणि मी बोललो. जे की त्याला माहिती आहे की हा शब्द कुठून आला आहे. आणि ठीक आहे, माणूस हे म्हणू शकतो की एखाद्या माणसाला कळत नाही किंवा त्याला जास्त समजत नाही, पण त्याला हे माहिती आहे ना की आपण कुठनं शब्द उचलला, एवढं तर त्याला समजत असेल. भलेही त्याला लिहिता येत नसेल, वाचता येत नसेल, पण त्याला हे तर माहिती असेल की आपल्याला हा शब्द कुठून आणला आहे, आपल्याला कुठं शब्द भेटला आहे. त्याचं क्रेडिट तर तो देऊ शकतो ना, किंवा तो बोलू शकतो ना तिथे की हा डायलॉग मी एका मुलाच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, तिथनं मी तो उचलला. ॲटलिस्ट खरं तरी बोललं पाहिजे ना. मग तिथे मला असं काही वाटलं नसतं की बाबा हां ॲटलिस्ट तो खरं तरी बोलतोय की एका मुलाकडनं मी हा डायलॉग घेतला, तर त्याला तेवढं पण क्रेडिट द्यायचं नाही. मला प्रॉब्लेम तेव्हाच झाला की तो बोलतोय हा डायलॉग मी काढलाय. आता त्याच्यानंतर तो बिग बॉस जिंकला. त्याच्यानंतर मग केदार शिंदे बोलले की जे की झापूक झुपूक मूवीचे डायरेक्टर आहेत, आता 25 एप्रिलला त्यांचा मूवी पण रिलीज झाला. तर त्यांनी त्या सूरजला हिरो म्हणून घेतला आणि त्याचा झापूक झुपूक नावाचा मूवी बनवला. आता ह्याचा अर्थ सगळ्यांना वाटायला लागला की हा डायलॉग सूरजने आणलाय आणि तो त्यांनी फेमस केला आहे. आणि आता तो डायलॉग त्याचाच आहे, जे की माझा डायलॉग आहे तो रजिस्टर्ड आहे. तो डायलॉग मी गव्हर्नमेंट रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे की आता हा डायलॉग जर रजिस्टर केला ना तर बाकी दुसरा कुठलाच माणूस तो डायलॉग यूज नाही करू शकत किंवा कुठेच वापरू नाही शकत. आता काही लोक बोलतील की झापूक झुपूक हा फक्त एक शब्द आहे, त्यांनी वापरला तर काय झाला, जर तो पुढे चाललाय तर तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे पण मी पण तर तुमचाच माणूस आहे ना. जर तो माझं नुकसान करून पुढे चाललाय तर हे कुठेतरी चुकीचं आहे ना.
आता सामान्य लोकांना ही गोष्ट कळणार नाही की माझं नुकसान काय होतंय, तर एका क्रिएटरच्या हिशोबाने मी तुम्हाला समजवतो की माझं काय नुकसान होतंय. आता आपल्या आजूबाजूलाच बघा ना, तर काही लोकांची आहेत ना शूजची दुकानं असतात किंवा चपलीची दुकानं असतात, तर त्या दुकानांना ती लोक सर्रासपणे कुठल्याही ब्रँडचं नाव नाही देऊ शकत. जसं की प्युमा असेल, नायकी असेल, आदिदास असेल, हे जे शब्द आहेत, हे या शब्दांवरती लोकांनी मेहनत करून तो ब्रँड बनवलेला आहे आणि तो रजिस्टर केलेला आहे शब्द. आणि जरी त्या ब्रँडचा शब्द त्या दुकानासाठी त्यांनी यूज केला तर तो ब्रँड लिगली त्यांच्यावरती केस करणारच आहे. तसंच माझं पण आहे मित्रांनो, मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी त्या शब्दाला बनवलंय, त्या शब्दाला आज ब्रँड बनवलाय आणि तो रजिस्टर केलाय. आणि जो रजिस्टर डायलॉग आहे तो जर एखाद्याने यूज केला तो ऑब्व्हियसली मी लिगली त्याच्यावरती कारवाई करणारच आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मित्रांनो. एखादा माणूस जर दुकानामध्ये जाऊन पाणी मागतोय तर पहिल्यांदा तो काय बोलेल की दादा मला बिस्लेरी द्या. भलेही मग तो दुकानाचा मालक आहे ना कुठलंही पाणी आणून देईल दुसऱ्या कुठल्या ब्रँडचं, पण तो मागताना हा बिस्लेरीच मागतो. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला टूथपेस्टचं. जर तो माणूस दुकानात जाऊन टूथपेस्ट मागत असेल तर तो काय मागतो की दादा कोलगेट द्या. भलेही तो माणूस कुठलाही ब्रँड आणून देत असं, पण मागताना तुम्ही कोलगेटच मागता ना. ह्याचं सांगण्याचं कारण काय मित्रांनो की बिस्लरी आणि कोलगेट हा एक ब्रँड आहे, हा जो एक शब्द आहे तो त्या लोकांनी एक ब्रँड बनवला आहे, लोकांच्या मनामनात तो बसवला आहे जेणेकरून लोक ते मागतील. ठीक आहे, तसाच माझा सुद्धा शब्द आहे मित्रांनो. मी जो शब्द बनवला आहे तो लोकांच्या मनापर्यंत पोहोचवला आहे. तो असाच कोणी पण यूज नाही करू शकत ना. जर एखाद्या माणसाने कोलगेट किंवा बिस्लरी हा शब्द यूज केला किंवा ब्रँडचं नाव दुसरं आपली कंपनी काढून यूज केलं तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती केस होणारच आहे ना. तेव्हा त्या लोकांना असं नाही बोलता येणार की हा फक्त शब्दच आहे, तुम्ही वापरू शकता, असं नाही ना होणार. कारण तो रजिस्टर आहे, तो एक शब्द आहे, तो एक ब्रँड आहे, तो लोकांनी बनवला आहे, तो त्या माणसाने बनवला आहे ब्रँडवाल्याने आणि तो रजिस्टर केलाय, तो वापरूच नाही शकत. एखादा सामान्य माणूस त्या माणसाला बोलूच नाही शकत की हा फक्त एक शब्द आहे, मी वापरला तर काय झाला, मी माझ्यामुळे अजून जास्त फेमस केला. नाही चालणार असं ना दादा. इव्हन बिग बॉसमध्ये सुद्धा जे कंटेस्टंट असतात त्यांच्यासाठी जे डेली प्रोडक्ट्स दिले जातात त्यांना, तर त्या सगळ्यांवरती जे ब्रँडिंग असतं त्या ब्रँडिंगवरती ब्लॅक टेप लावलेला असतो. का? कारण त्याच्यामुळे कॉपीराइट इश्यू होऊ शकतो. मग तसंच माझा सुद्धा डायलॉग जो होता ना तो रजिस्टर आहे आणि मग तो रजिस्टर डायलॉग सूरज सर्रास वापरत होता. मग तेव्हा त्याच्या तोंडावरती ब्लॅक टेप का नाही लावण्यात आली? अजून एक सांगतो तुम्हाला की आम्ही जेव्हा यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बनवतो तर त्या व्हिडिओमध्ये जर एखादं सॉन्ग आम्ही यूज केलं तर यूट्यूबकडनं आम्हाला कॉपीराइट इश्यू येतो. जेव्हा कॉपीराइट बसतो कारण तो एखाद्या ब्रँडचा किंवा एखाद्या माणसाने बनवलेला असतो. तर तसंच हा जो डायलॉग आहे तो मी बनवला आहे आणि ती माझी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. जशी यूट्यूबवाल्यांची कुठलीही जे गाणं असेल ते त्यांचं ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते, तसंच हा डायलॉग सुद्धा माझा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. आणि जर तो कोणी यूज करत असेल तर त्याचं क्रेडिट मला मिळायला हवं ना, ते नाही मिळत आहे. आणि तुम्हाला अजून सुद्धा वाटत असेल की हा फक्त शब्द आहे, तर मी तुम्हाला सांगतो की गेल्या 5-6 वर्षांपासून मी कॉन्टेंट क्रिएशन करतोय. हे जे सगळे डायलॉग बनवलेत ना, ह्या डायलॉगमुळेच माझं पोट भरलं जातं आहे. मी अजून दुसरं कुठलंही काम करत नाही. हे जे डायलॉग आहेत हे फेमस झालेत, ह्याच्यामुळे आम्हाला कामं मिळतात, लोक आम्हाला ओळखतात, लोक आम्हाला बोलतात, त्यांचं प्रमोशन करायला लावतात, त्याच्या थ्रू आम्हाला पैसा मिळतो. आणि जर ह्याच गोष्टीचं क्रेडिट दुसऱ्याला मिळत असेल तर लोक त्याच्याकडेच जाणार आहे ना, जे की ओरिजिनॅलिटी माझी आहे. आता ह्या शब्दापासून मला जर इन्कम नसला असता किंवा मी क्रिएटर नसला असतो किंवा मला त्याचा काही फायदाच नसला असता तर मी काही बोललो नसतो. त्याला म्हटलं असतं की वापर, मला काही फरक पडत नाही. पण काय होतं की ह्या गोष्टी किंवा हा जो डायलॉग आहे याच्यामुळे माझं पोट भरलं जातं. ठीक आहे, मला एक आयडेंटिटी बनवायची आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सरळ तोंडावरती सांगतो की बाबा मला माझ्या आयुष्यामध्ये फेमस बनायचं आहे. तर ठीक आहे, तर ह्या डायलॉगमुळे कुठे ना कुठेतरी मला आयडेंटिटी मिळाली, मला फेम मिळालं, लोक मला ह्या डायलॉगमुळे ओळखायला लागले. आणि जर त्याच्यामुळे माझी आयडेंटिटी कॉपी होतीये किंवा चोरली जातीये आणि माझ्या इन्कम सोर्सवरती जर त्याचा इफेक्ट पडत असेल तर कुठे ना तरी मला हर्ट होणार आहे ना. कारण मला माझं पोट भरायचं आहे. कारण घरामध्ये एकुलता एक माणूस आहे जो मी कमवतो. माझे पप्पा रिटायर झाले, माझी मम्मी हाऊसवाईफ आहे, तर घरामध्ये कमवणारा एकटा माणूस आहे ना मी. तर पोटा पाण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे ना. आणि जर मी एखादी गोष्ट करतोय आणि ती फेमस होती आणि लोक त्याच्यामुळे मला इन्कम सोर्स माझा वाढतोय किंवा लोक मला पैसे देत आहेत तर ऑब्व्हियसली मला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे की दुसरा त्या गोष्टीचा फायदा घेतोय आणि त्याला खूप जास्त फायदा होतोय. आज त्याला मूवी मिळाला, आज त्याच्यासाठी कोणतरी घर बनवून देतंय किंवा बिग बॉसचा विनर झाला, या सगळ्या गोष्टी त्याला मिळत आहेत. आणि त्या गोष्टीचं क्रेडिट ॲक्च्युअलमध्ये मला मिळायला हवं होतं, पण ते मला नाही मिळाले, त्याला मिळालंय. माझ्या डायलॉगमुळे 80% फायदा त्याला झालाय, 20% फक्त मला फायदा झालाय. आणि माझी जी ही 7-8 वर्षाची मेहनत आहे ना, ही मी प्रॉपर स्क्रिप्टिंग करून बिना काही येडेचाळे करता बनवलेली आहे. म्हणजे
एक स्क्रिप्ट लिहायला जी मेहनत लागते ना ती तुम्ही इमॅजिन पण नाही करणार की कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ना ते एका स्क्रिप्टसाठी किती मेहनत करतात. आणि एवढी 3-4 दिवसाची स्क्रिप्टिंग केल्यानंतर त्याला एखादं चांगली स्क्रिप्ट सुचते किंवा चांगला डायलॉग सुचतो. ही मेहनत आहे लोकांची. मी असंच कुठल्याही उड्या मारून किंवा काहीतरी येड्यासारखे येडेचाळे करून किंवा काही पण बोलून आरडाओरडा करून मोठा झालेला नाही आहे. मी प्रॉपर स्क्रिप्टिंग करून भलेही माझे 2 लाख फॉलोअर्स आहेत, खूप कमी फॉलोअर्स आहेत त्याच्या हिशोबाने, पण जी माझी 2 लाखाची पब्लिक आहे ना ती एकदम जेन्युइन आहे आणि त्यांनी कधीच मला शिव्या दिलेल्या नाही आहेत. मी आधी लोकांच्या शिव्या नाही खाल्ल्यात कॉन्टेंट क्रिएशन करताना इथपर्यंत. आत्तापर्यंत जेवढा पण मोठा झालो आहे मी आत्तापर्यंत माझे सगळे फॉलोअर्स जेन्युइन आहेत. ते मला ॲप्रिशिएट करतात आणि जेवढे पण 2 लाख फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती की हा डायलॉग मी आधी काढलेला आहे. आता मी तुम्हाला मित्रांनो मला ज्या लोकांचे हेट आलेत ना त्या लोकांचं मी वाचून दाखवते कमेंट्स काय काय आल्या. आता पहिल्या माणसाची कमेंट आली मला की तुझ्या नावावरती रजिस्टर असला तरी फेमस त्याच्यामुळे झाला. मी तुला सांगतो मित्रा की हा जो डायलॉग आहे ना हा आधीपासूनच फेमस आहे, त्याच्यामुळेच तर त्यांनी यूज केलाय. तो हा डायलॉग आधीपासून फेमस आहे म्हणून त्यांनी यूज केलाय. का? कारण मी तुला सांगतो त्यांनी माझा व्हिडिओ बघितला, त्यांनी माझ्या व्हिडिओ बघून लगेच त्यांनी त्याच्या पेजवरती व्हिडिओ बनवला आणि त्यांनी मला फॉलो पण केलं होतं. ठीक आहे, आता त्याचं नशीब एवढं चांगलं आहे की त्याला बिग बॉस सारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो अजून माझ्यापेक्षा जास्त फेमस झाला. ठीक आहे, बिग बॉस हा प्लॅटफॉर्म माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. मी एक छोटासा क्रिएटर आहे ज्याचे 2 लाख फॉलोअर्स आहेत आणि मी जर त्या प्लॅटफॉर्मवरती गेला असतो ना तर मी ह्याच्यापेक्षा सूरज चव्हाणपेक्षा 4 पट जास्त फेमस केला असता तो डायलॉग. 4 पट. त्याला प्लॅटफॉर्म मोठा मिळाला म्हणून तो डायलॉग फेमस झाला. अजून एक कमेंट आली आहे, मी तर आजच बघतोय याला. आता मी तुला सांगतो की ह्या जगामध्ये अब्ज लोक आहेत, अब्ज लोक, आणि प्रत्येक माणूस प्रत्येकाला ओळखत नाही. आणि माझं कसं माहिती का मित्रांनो, माझी जी प्रोफाईल आहे ज्याच्यावरती 2 लाख लोक फॉलो करतात ना मी त्या लोकांसाठी बनवतो आणि त्या लोकांना माहिती आहे मी कोण आहे. तर फक्त त्या लोकांसाठीच मी बनवतो कारण त्या लोकांचं माझ्यावरती प्रेम आहे. तू काय करतोयस किंवा तू कोणाला ओळखतोयस ह्याच्यामुळे मला काही फरक नाही पडणार आहे. मी फक्त ते माझ्यावरती जी प्रेम करतात ना 2 लाख लोक मी त्यांच्यासाठी व्हिडिओज बनवतो. अजून एक कमेंट आली मित्रांनो की अरे आजपर्यंत तुला कधी पाहिलं नाही आणि सांगतेस माझा डायलॉग आहेस, या आधी का नाही बोलला? सूरज फेमस झाल्यावरती तुला आठवलं का माझा डायलॉग आहे म्हणून? हे बघ, हा जो डायलॉग आहे हा मी खूप आधीपासून यूज करतोय आणि बिग बॉस जेव्हा चालू झालं तेव्हापासून जो हा डायलॉग यूज केला सूरजने तेव्हापासून मी त्याच्या विरोधात आहे. मी अजून पण त्या गोष्टीच्या विरोधात आहे आणि मी ह्या गोष्टीवरती खूप साऱ्या स्टोरीज पण टाकलेल्या आहेत माझ्या अकाउंटवरती. तू हा पॉडकास्ट बघून मला आत्ता विचारतोयस किंवा कमेंट करतोयस की तुला कधी बघितलं नाही किंवा हा डायलॉग तुझा कधीपासून झाला. अरे हा डायलॉग आधीपासून माझाच आहे, तुला हे आत्ता कळतंय, हा तुझा प्रॉब्लेम आहे. आणि खूप लोकांच्या मला ही पण कमेंट आली होती की बाबा एखादा गरीब माणूस पुढे चाललाय तर तुला काय प्रॉब्लेम आहे किंवा एखादा मराठी माणूस पुढे जातोय तर तू का जळतो याच्यावरती. भाई मी काय मराठी माणूस नाही आहे का? मी पण मराठीच आहे ना आणि एक मिडल क्लास मुलगा आहे. मी काही जास्त श्रीमंत नाही किंवा अंबानीच्या घरामध्ये पैदा झालेला माणूस नाही आहे मी. तर मग मी पुढे जायला नको का? मग मी माझ्या कष्टावरती पुढे जायचा प्रयत्न करतोय तर मग एखादा माणूस येतोय माझं सगळं कॉपी करतोय, क्रेडिट घेऊन वरती जातोय, तर मला त्या गोष्टीचं नुकसान होणारच आहे ना. तर मग एखाद्याचं नुकसान करून का पुढे जायचंय? आणि आज सूरज खूप सक्सेसफुल आहे, खूप फेमस पण झालाय, खूप मोठी जास्त ग्रोथ करतोय आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की तो अजून सक्सेसफुल झाला पाहिजे. आणि मला त्याचं नुकसान पण करायचं नाहीये, पण मला माझं नुकसान पण करून घ्यायचं नाहीये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर एवढंच बोलायचं होतं मला, अजून बाकी काय म्हणायचं नव्हतं. मला कोणाबद्दल हेट वगैरे काहीच नाहीये. फक्त ज्या कुठल्या पण मला हेट कमेंट्स येत आहेत त्याची जी फॅन्स लोक आहेत जे मला बोलत आहेत की हे असं नाही आहे, तुझा कुठला डायलॉग आहे ते मी तुला पहिल्यांदाच पाहिलं आहे, तर त्या गोष्टीने मला काही एवढा फरक पडणार नाही आहे. कारण मला माहिती आहे किंवा माझ्या पब्लिकला माहिती आहे की हा डायलॉग कोणाचा आहे. तर अजून एक सांगायचं म्हटलं तर जी गोष्ट ओरिजिनल आहे ना आणि ज्या माणसाने ती गोष्ट बनवली आहे तर त्या गोष्टीला क्रेडिट मिळालं पाहिजे. पण आपल्या इकडं काय होतं माहिती आहे का की एखादा माणूस ओरिजिनल गोष्ट बनवतो आणि त्याचं कॉपी होते किंवा त्या गोष्टीचा दुसरा जण उपयोग करतो आणि जो कॉपी करतो ना त्या माणसाला त्याचा खूप फायदा होतो. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणायचं झालं ना की एखाद्या माणसाची इंस्टाग्रामवरती प्रोफाईल असते. ठीक आहे, त्या प्रोफाईलवरती आजकाल असे स्कॅम होतात की एखाद्या माणसाची इंस्टाग्रामवरती प्रोफाईल आहे तर एखादा कोणतरी दुसराच माणूस असतो तो त्या प्रोफाईलचे सगळे फोटोज डाउनलोड करतो, नवीन प्रोफाईल क्रिएट करतो त्याच्या नावाने आणि दुसऱ्यांकडनं त्या प्रोफाईलवरती मेसेज पाठवून पैसे घेतो. असे स्कॅम भरपूर ठिकाणी होतात आणि काही लोक त्याच्यामध्ये फसतात सुद्धा. तर हे त्या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की जो माणूस ओरिजिनल आहे ना त्या माणसाला त्या गोष्टीचं क्रेडिट मिळालं पाहिजे. आणि खूप सारी लोक त्या ओरिजिनल माणसाचा फायदा घेतात आणि दुसरीकडे यूज करून स्वतः क्रेडिट घेतात. त्या माणसाला क्रेडिट मिळतच नाही आणि तो तसाच राहतो आणि दुसरा माणूस फेमस होऊन जातो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रत्येक वेळी ओरिजिनल गोष्टीलाच सपोर्ट करा. कारण शेवटी काय ज्या माणसाने बनवले ना त्या माणसाला ते क्रेडिट मिळलं पाहिजे.
काही हरकत नाही. मी असेच अजून प्रयत्न करत राहील आणि ही लढाई तर मी लढेलच, कारण मला माहिती आहे की मी खरा आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होतो. बघूया आता पुढं काय होतं आहे. तुम्ही तुमचा जो सपोर्ट आहे तो मला असाच देत राहा आणि माझी जी पब्लिक आहे ती माझ्यावरती प्रेम करणारच आहे. बाकी आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत. झापूक झुपूक सुप्रीमसी.